फायनली आपली सुट्टी संपलेली आहे. नमस्कार मंडळी. तर सुट्टी संपल्याच्या नंतरनं परतीचा प्रवास चालू झाला म्हणजे आपल्या कर्मभूमीकडे जाण्याचा. तर आता घर सोडून जाण्याचं एवढं दुःख नाही, तेवढं दुःख या चिल्या पिल्यांना सोडून जायचं, कारण यांच्यासोबत एवढं म्हणजे मज्जा येते ना पूर्ण सुट्टीवर. आणि यांना सोडून जायचं म्हटलं विचारूच नका. माझ्यापेक्षा तर हा जय भांगरे जास्त उदास होता, कारण जय भांगरेला पण जायचं नव्हतं यांना सोडून, कारण ह्यांच्यासोबत जेवढी मस्ती करतो तो ते एवढी मस्ती इकडं करू शकत नाही म्हणून. तर फायनली निघालो. तसा खूप उशीर झाला होता म्हणून आमचे जयचे पप्पा खूप सगळ्यांना चिडचिड करत होते की चला आवरा पटकन, उशीर होईल, अजून लांब जायचंय म्हणून. तर काय सगळ्यांनी बॅगा वगैरे गाडीमध्ये टाकल्या आणि चला जायची वेळ झाली. पण यांचं कुणाचंही आमचंही पाऊल निघत नव्हतं आणि यांनाही वाटत होतं की यांनी लवकर जाऊ नये. पण शेवटी त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही निघालो. आणि आता जाता जाता आम्हाला 1-2 घरी जायचं होतं, कारण हा आमचा कायमचाच रुटीन आहे. आमचं जाताना पण सगळ्यांच्या घरी जायचं आणि येतानाही सगळ्यांच्या घरी जाऊन यायचं. तर आपल्या लाईफमध्ये ना आपण थोडी माणसं कमवले पण एवढी चांगली माणसं आहेत ना, आणि असंच चांगलं, जास्त लई गर्दी असली लाईफमध्ये काही उपयोग नाही, थोडे असावा पण एकदम चांगले असावा. आता आम्हाला पाटील नानांच्या घरी जायचं होतं, म्हणजे यांच्या चुलत्यांच्या घरी. तर त्यांच्या घरी पण एकदम आनंदाचं वातावरण होतं, कारण त्यांचा मुलगा जाणार होता जपानला. तर सगळे एकदम मस्त आनंदित होते. तिथं गेलो, फोटो वगैरे काढला. तर मग आता त्यांना पण टाटा बाय बाय करायची वेळ आली. तर त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं, कारण त्यांचा मुलगा पण जपानला जाणार होता आणि आम्ही पण निघालो होतो पंजाबला. मग काय त्यांना टाटा बाय बाय करून निघालो. थोडं पुढे गेल्यावर जयला भेटले जयचे काका. तर पाहता जयची जय हात कर, तू हात कर ना. चलो चलो पंजाबला चाललो. नाही पंजाबला चंबा नाही बळा पळवणं चाललो. हा. तर मग जयच्या ह्या मित्रांनाही भेटलं, म्हणजे जयचे काका आहेत ते. तर त्यांना भेटून झाल्याच्या नंतर ना समोर आम्हाला भेटला ह्या अक्का. तर ह्या काय मी ह्या रस्त्यावर असतात संगमनेरच्या थोडंसं पाठीमागं. तर यांनाही भेटलो. मग मस्त त्यांच्याकडून आम्ही ब्लेसिंग घेतल्या आणि निघालो आम्ही आमच्या प्रवासाला. तर जाता जाता समोर जयच्या आत्तीच्या घरी जायचं होतं. मग जयच्या आत्तीच्या घरी गेलो. तर तिथे जाऊन जास्त वेळ टाइमपास न करता पटकन गेलो, पटकन 2-3 शब्द बोललो आणि लगेच तिथून आम्ही ह्या आत्तीच्या घरी जाऊन ह्या आत्तीला टाटा बाय बाय करून आम्हाला दुसऱ्या आत्तीला पण तिच्या घरी सोडायचं होतं. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना भेटून आणि सगळ्यांना टाटा बाय बाय करून आम्ही फायनली निघालो होतो आता ट्रेनच्या दिशेने, म्हणजे रेल्वे स्टेशन. जाता जाता भूकही लागली होती. मग एका हॉटेलला थांबलो, मस्त जेवण वगैरे केलं आणि फायनली पोहोचलो आपण आपल्या स्टेशनला. तर आता जोपर्यंत मित्रपरिवार सोबत आहे तोपर्यंत तर फील नाही होत की आम्ही कुठेतरी बाहेर चाललोय. पण जसंही ट्रेन वगैरे येते किंवा हे मित्रपरिवार सोडून पाठीमागं जायला निघतात, तेव्हा फायनली कळतं की हा आता आपण कुठेतरी जाणार आहे. आणि फायनली आता आपली ट्रेन आलेली आहे, म्हणजे आपली भारतीय रेल आली. ह्या ट्रेनला पाहूनच मळमळ होते, कारण 3 दिवस ह्या ट्रेनमध्ये आपल्याला प्रवास करायचा असतो. तर फायनली आम्ही गाडीमध्ये बसलो, मस्त सामान वगैरे ह्यांनी सेट करून दिलं आम्हाला. मग आता ह्यांना जायची वेळ होती, पण आमचा जय भांगरे त्यांना जाऊ देत नव्हता. त्यांना म्हणत होता अधून आणा, मलाही यायचे तुमच्यासोबत. मग काय अधून आणाला कसं तरी टाटा बाय बाय तो करत होता. अधून आणा पण थोडासा म्हणजे सॅड झाला होता की आता जय पण चालला म्हणून. तर अधून आणाने जयला खाली उतरून घेतला. जय गेल्याच्या नंतर त्याचे बाबाही गेले आणि हे सगळे म्हणून मला टाटा बाय बाय करत होते की आता तू जा, आम्ही इथे थांबतो. तर आता वेळ तशी आली, यांना सगळ्यांना सोडून जावं लागलं, तर मलाही जावंच लागणार आहे. तर काय फायनली बसलो आम्ही गाडीमध्ये आणि निघाली आमची गाडी. तर चला नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.